देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भाजपा नगर सेवक नीलेश चौधरी जी के कार्यालय पर 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया गया। बता दें, हर वर्ष की तरह इस वर्ष भी अंजुर फाटा स्थित नीलेश चौधरी जी के जन संपर्क कार्यालय पर 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया गया। इस ध्वजारोहण में नीलेश चौधरी, माजी नगर सेवक अशोक भोसले, राज पवार, सुरेश गढ़ा, प्रेम तिवारी, मंटू सिंह आदि पदाधिकारी, कार्यकर्ता, समाज सेवक, महिला पुरुष मिलकर 15 अगस्त स्वतंत्रता दिवस मनाया। तेरी धूल से बढ़ के, तेरी धूप से रोशन, तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा, मैं आंचल तेरा रहमा, रंग बिरंगा ऊंचा आसमां से वो तेरा तिरंगा, जीने की इजाजत दे दे या हमें शहादत दे दे, मंजूर हमें जो भी तू चुने, रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने, रेशम का हो मधुशाला या कफन सिपाही वाला, ओढ़ेंगे हम जो भी तू बुने। ओ देश मेरे तेरी धूल से बढ़ के, भारत माता की जय, भारत माता की जय। 15 अगस्त 1947 को अपना भारत देश स्वतंत्र हुआ। आज स्वतंत्र हो के 78 साल हो गए। आज अपना भारत देश स्वतंत्र हो गए। मैं सभी भारतीयों को इस स्वतंत्र दिवस के ऊपर बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ। और आज जो झंडा फहराने का जो आज शुभ आज से हुआ, वो हमारे सामाजिक कार्यकर्ता राज पवार और विनोद सतपाल इनके हाथों से हुआ। कार्यकर्ता है वो उपस्थित रह के हमारे हर साल 26 जनवरी, 15 अगस्त और 1 मई ऐसे तीन हमारे झंडा वंदन होते हैं अलग अलग लोगों के हाथों। और ये हमने उपक्रम गए 7 से 8 साल से कर रहे हैं और ये इसका हमको अच्छा रिस्पांस मिला है। तो हम आगे भी ऐसा काम करेंगे, यही ईश्वर से प्रार्थना करते हैं और सभी को शुभकामनाएं देते हैं। आज भारताचा स्वतंत्र दिवस 78वा स्वतंत्र दिवस आज आपण बनवत आहोत। आपल्याला स्वतंत्र येऊन 77 वर्ष पूर्ण झाली। आज आपण या स्वतंत्र दिनानिमित्त आजच्या या महावीर चौकामध्ये माझे मित्र आणि माझे सहकारी या विभागातील ज्येष्ठ नगरसेवक नीलेशजी चौधरी साहेब, त्याचप्रमाणे माझे सर्व मित्र व त्याचप्रमाणे इथं असलेल्या सर्व महिलांच्या वतीने आज आपण इथं महावीर चौकामध्ये झेंडावंदन केलेलं आहे। आणि ॲक्च्युली 3 दिवसापासून आपण या अख्ख्या भारतामध्ये स्वतंत्र दिन साजरा करत आहोत। त्याचा आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आज आपण स्वतंत्र दिनाचा साजरा करत आहोत। भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी खरोखरच ही चांगली संकल्पना आपले गेली ते 10 वर्ष, आता हे 11वं वर्ष आहे, त्यांनी संकल्पना मांडून देशामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये तिरंग्याचे महत्त्व त्यांनी स्थापित केलेलं आहे। त्याबद्दल मी आमच्या सर्वांच्याच वतीने नरेंद्र मोदी साहेबांना मी खरोखरच त्यांचं अभिनंदन करेन। आणि असंच आपण ह्या देशातील सर्व जनतेने या तिरंग्याचं महत्त्व, आपण ज्या लोकांचं बलिदान केलेलं आहे, ज्या लोकांनी आपल्याला या संपूर्ण स्वतंत्र काळामध्ये जे सहकार्य केलेलं आहे, त्यांना आजच्या ह्या पवित्र दिनी त्यांना मी आज आदरांजली व्यक्त करतो। आणि ह्या भारतामध्ये आपण या सगळ्या इंग्रजांनी आपल्याला लुटून नेलं होतं आणि लुटून नेल्यानंतर सुद्धा ह्या 78 वर्षामध्ये 77 वर्षामध्ये आज आपण भारताला उभं केलेलं आहे। आज आपण चंद्रावर जाण्यासाठी सक्षम झालो आहोत। याचं सर्व जे कारण आहे ते ह्या भारतातील जनता आहे आणि ह्या तिरंग्यामध्ये जो जोश आहे तो आज आपल्याला सर्वांनाच या नवीन पिढीला एक प्रेरणा देते। म्हणून आज या महावीर चौकामध्ये एक आम्ही भारताचे नागरिक म्हणून नीलेश चौधरी साहेबांच्या वतीने इथं झेंडावंदन झालेलं आहे। त्याबद्दल मी सर्वच या भारतवासियांना, महाराष्ट्रवासियांना आणि या भिवंडीकरांना माझ्या भोसले कुटुंबियाच्या वतीने आणि कामतकरच्या वतीने आणि माझ्या शिवसेना पक्षाच्या वतीने सर्वांनाच आज या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।
ભારત. શહીદ કેટલા થયા, શું થયું, અને આના માટે આઝાદી માટે શું શું ગુમાવ્યા લોકો શહીદોએ, એ બધું આપણે યાદ કરતા આજે 78માં જન્મદિવસ ગણતંત્ર દિવસે દરેક ભારતવાસીઓને આ તકે શુભેચ્છા આપી છે. અહીંયા નિલેશ સાહેબ આપણે નગરસેવક આ 7-8 વર્ષથી 15મી ઓગસ્ટ અને 26મી જાન્યુઆરી એ મનાવે છે. લોકોના મનમાં ઉત્સાહ વધે છે અને આ દિવસે દરેકને ખૂબ ખૂબ શુભેચ્છા દરેક भारतीयवासीनो जय हिंद जय होता. आज स्वतंत्र दिवसाच्या सगळे भारतीयांना हार्दिक शुभेच्छा. आणि जे काय आज साहेबांनी आम्हाला इथं बोलून जे काय आम्हाला संधी दिली ते बरंच आम्हाला खूप आनंद वाटलं. आणि असंच हे भारतीयांना म्हणजे शुभेच्छा देतो की बारीक जे छोटे काय कार्यकर्ता असतात यांना संधी देऊन पुढे काही करण्यात यावं अशी अपेक्षा करतो सगळ्यांना. जय हिंद. इसी तरह सबसे पहले खबरों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.